श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेनसम्। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भरण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। प्रथमत जाऊंगेनो भारतीश मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले गोकर्ण मठाचे समस्त वृंदावनस्थ स्वामीले वृंदावनांक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जावनशिले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीले चरणकमलाक नतमस्तक जाऊंगेनो। हे विशेषतेन आयचे 13व्या दिवसांतू GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे प्रस्तुत केले तसले एक गरुड पुराणाचे महाज्ञानयज्ञ कार्याक सर्वही आस्तिक भजक आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वही हे श्रवण कार्याक आयिल्ले बदल तुमका हांव स्वागत करता, सुस्वागत। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वही 12व्या अध्यायांतू एकादश दिवसाचे विधिविधानाचे सर्वही परमात्माले आणि गरुड देवाले स्तुती सर्वही आम्ही पळयल्ले आसा। आयचे 13व्या दिवसांतू सपिंडी शय्यापद दान निरूपाबद्दल आम्ही विशेष रीतीनं चिंतन करूया आणि चिंतन करून आम्ही कृतार्थ जाव्या। गरुडो देवो परमात्मा का विचारता सपिंडी नम विधम ब्रूहि सूतकस्य च निर्णयं शय्यापदानां सामग्रीं तेषांच महिमां प्रभो। परमात्मा सूतक निवृत्ती दिल्यानंतर सपिंडी श्राद्ध कर का म्हणून सांगून तुवें सर्वही सांगिल्लें आसा। हे सपिंडी श्राद्ध म्हळ्यार ताची विधी कशी ते सूतक निर्णयाचे नंतर शय्यादानाचे पददानाचे सर्वही सामग्री बदल आपणाक तुवें विशेष रितीन सांगका म्हणून सांगून परमात्मा लागी शुद्ध अंतःकरणपूर्वक भक्तीनं गरुडदेव प्रार्थना करता। गरुडदेवाले प्रार्थनाक मान्य करून परमात्मा सांगतास की म्हळ्यार शृणुत्राक्ष प्रवक्ष्यामि सापिंड्यादाखिलं क्रियां प्रेतनामां परित्यज्य यया पितृगणे विशेषतः के। परमात्मा सांगता गरुडा तू सांगिल्लें आसलें उत्तर विशेष आसा। सपिंडीचे सर्वही कर्तव्य तागेले दायादिनकी ना तागेले पित्रान ना तागेले पितृत्वाचे प्रेतत्वाचे दोषा लागून तागेले चेडवान केले नंतर ते जीवात्माले प्रेतत्वाच्यान मुक्त जावंक पितृगणांतू ना जाल्यार पितृपंक्तींतू तागेले सेरूच तसलो संदर्भो न पिंडो मिलते येषां पितामहा शिवद्दिशो नोपतिष्ठन्ति तदानी पुत्राय दत्वा न के दता के। तदनंतर तगेले पिता पितामह प्रपितामहाचे नामाभिधानाच्या न वसु रुद्र आदित्य स्वरूपाच्या न ते सपिंडी श्राद्ध कोरगिनो पिंडदान करते तसले संदर्भो हे दानाचे संदर्भारी अनेक रीतीनं तगेले पुत्रादी चेडवानकी तगेले सुनेनकी ना तगेले जावईनकी ना तांणी सर्वही केल्यार मात्र तांकां फल योग्य रीतीनं मेळटा म्हणून सांगून परमात्मा सांगत आसा। अशुद्ध साधुदा पुत्रो न दृश्यते कदाचन सूतकं न निवर्तन्ते सपिंडी करणं विना के। पुत्रांतरीन तागेले बापसूले ना गेलील तसले जीवात्माचे सपिंडीकरण तरेन श्राद्ध तरेन ताण करना तर जाल्यार तो सर्वही तांगेले घर ना जाल्यार तांणी सर्वही सूतक तांकां नष्ट जायनाशिची अशुद्ध जावंक तांणी उरताची म्हणत तसले संदर्भ हांगा परमात्मा उल्लेख करत आसा। तस्मात् पुत्रेण कर्तव्यं सूतकांते सपिंडनं सूतकांतं प्रवक्ष्यामि सर्वेषांच यथोचितं के। ताजे निमित्तानची सूतकाचे अंत्य दिवसांतू सपिंडीकरण श्राद्ध अत्यावश्यक जावंक करका तद्निमित्तान सूतकाचे कोणाक प्रायश्चित जाता तांणी सर्वही हे करका म्हणून सांगून परमात्मा हांगा सांगत आसा। सूतकाचे कशे रितीनं ते दोष उरता ना सूतकाचे कशे रितीनं विभाजन केले म्हणून सांगून परमात्मा सांगतास की म्हळ्यार ब्राह्मणस्तु दशाहेन कृत्य क्षत्रियो द्वादशेहनि वैश्य 15 शूद्रो मासेन शुद्धते के। ब्राह्मणाक 10 दिवसा भितर सूतकाचे शुद्धी देता, क्षत्रियाक 12 दिवसानंतर शुद्धी देता, वैश्याक 15 दिवसानंतर शुद्धी देता आणि शूद्राक 1 मासानंतर
तो शुद्ध दत्के दशाहेन सपिंडस्तु शुद्धंती प्रेतसूतके त्रिरास्त्रेण सकुल्यास्तु स्न्याता शुद्धंती गोत्रजाके सपिंडी म्हणरे तगेले गोत्रज म्हणरे तगेले पीडी म्हणरे 10 रात्रीपासून तांकां सुतक उरता तांणी सकुल्य म्हणून सांगताचे आणि 7 पिढीपासून 3 रात्रीपासून तांकां सुतक उरता आणि जी गोत्रज म्हणरे 10 पिढीपासून तांकां केवल स्नान मात्राच्यान ते सुतकाचो शुद्धी दत्ता म्हणून सांगून परमात्मा सांगत आसा चतुर्थे दशरात्रम स्यात् साक्षिक्षणात् पुंसी पंचमे पृष्ठे चतुरः प्रोक्तम सप्तमे च दिनत्रयम के विशेष जाऊन सांगता म्हणरी पिता पितामह प्रपितामह आणि जी वृद्ध पितामह असे 4 पिढीपासून 10 रात्रीपासून सुतक उरता आणि 5व्या पिढीचे नंतर 6 रात्रीपासून आणि 6व्या पिढी नंतर 4 रात्री आणि 7व्या पिढी नंतर 3 रात्रीपासून सुतक काढका म्हणून सांगून परमात्मा सांगत असा अष्टमे दिनमेकंच नवमे प्रहरद्वयम दशमे स्नानमात्रम हे मृतकम सूत्रजन्म सूतकम के 8वे पिढीचे नंतर 1 रात्री सुतक 9वे पिढी नंतर 2 प्रहर सुतक 10वे पिढी नंतर केवल स्नानमात्राच्यान सुतक शुद्ध दत्के देशांतरगत कश्चित शृणुयाद्यो हर्निशम यच्छ्रेयम दशरात्रस्य तावादेव शुचिर्भवेत के कोणीची एक परस्थळांत गेली त्यांना आता गेले मरण संदर्भाचे वार्ता कोळगेन कळल्यारे 10 दिवसानंतर कितले दिवस ते सुतक उरता म्हणून सांगून परमात्मा सांगते की मारे अतिक्रांते दशा हेतु त्रिरात्रम अशुचिर्भवेत संवत्सरे व्यतीते तो स्नानमात्रम तु शुद्धता के तगेले मेलिले मरणाचे काय व्यक्तीनं मरण दिल्यानंतर तगेले 10 दिवसानंतर तगेले वार्ता विषय ना मर्त्याचे विषय कळल्यारे 3 रात्रीपासून सुतक काढका के 1 वर्षानंतर तरी ना कळतर जाल्यारे स्नान मात्राच्यान शुद्धी करका म्हणून सांगून आमका परमात्मा सांगतसा आद्य भागद्वयम यन्मा तत्कस्य सूतके द्वितीये पतिते च्यादो सूतकाज्या करिष्यते के सुतक असेल त्यांना अनेक सुतक तरी नायल्यारे कश रीतीने करका म्हणून सांगून सांगतस की मारे पहिले व्यक्ती मरण दिल्यानंतर तगेले 6व्या दिवसा भितरी अनेक व्यक्तींतरीन तंगेले कुटुंबांतू मरण नंतर जाल्यारे तगेले सापिंडी दिवसाक ते सर्व ही दुसरेचे सापिंडी श्राद्ध दत्ता म्हणून सांगून सांगतसाचे पहिले दिवसाचे मृत्यू दिले तसले व्यक्तीचे एक मरणाचे सूतक चालू असताना अनेक व्यक्ती तांगेले कुटुंबांतरीन ताणे मरण गेले तर जाल्यारे पहिले व्यक्तीचे सपिंडीकरण श्राद्धा दिवसाक तांगेले सर्व ही कुटुंबाचे व्यक्ती मोकळीक देताची जाल्यारे दुसरे मनशाले कोण बापसू गेल्ले उरतकी तगेले 12वो दिवस मात्र ते केन्ना 12 दिवस येतकी ते दिवसाक कोरंगेनोची तो मात्र शुद्धी देता म्हणून सांगून हांगा सांगिल्लें आसा ते प्रमाणे रे आमी करका साध्यम या चौला नश्चिके स्मृता त्रिरात्रम मामात्रात देशाध्या रात्रमत परम के कोण एक सुतक चरडाले कशी लागता की म्हळ्यार ताका चरडाक दांत येवचे पयलीं तरेन तेगेले एक संचडूवाले मरण नंतर जाल्यार केवल स्नान मात्रेच्यान शुद्ध जाता तेगेले चौल कर्म दिले नंतर 1 रात्रीपासून शुद्ध जाता तदनंतर उपनयन तरेन संस्कार जाल्यार 3 रात्रीपासून सुतक उरता तशीची 10 रात्रीपासून घेवन काढका म्हणून सांगून शास्त्रांत तो आचरण सांगिल्लें आसा आ जन्मस्तु चौलांतम यत्र कन्या विपद्यते सद्य शौचम भवेनत्र सर्वावरणेषु निश्चितः कन्या सुतक स्किमरे जन्मातुला नाईल नंतर 27 महिन्यापासून घेवन कन्या तरेन मरण नंतर जाल्यार केवल स्नानाच्यान शुद्ध हे सर्व ही चातुर्वर्णाक समप्रणान म्हणून घेवन सांगिल्लें आसा म्हणून सांगून कळता ततो वाग्दान पर्यंतम यावदेकामेव हि अतः परप्रवर्दानम त्रिरात्रा मही निश्चितः कोणाक चल्लीक वाग्दान निश्चय दिला की नातर जाल्यार निश्चय जे नाशिची लग्न दिले नाशिची केवल तेगेले निश्चय दिल्यार तेगेले 1 दिवसाचे सुतक काढका म्हणून सांगताची तरी नाजाल्यार 3 रात्राचे सुतक काढका नातर तेगेले आवसून ना तेगेले बापसून नातर तेगेले घोवा घरच्यान वरकीची हे सुतक दोन्ही लोकांना काढका म्हणून सांगून हांगा शास्त्रांत सांगिल्लें आसा वाग्दाने कृते तत्र ज्ञेयं चो भयस्तु ह्ययं पितृविस्य ततो दत्तानां भर्तुर्भेवहि के वाग्दान प्रदान दिल्यानंतर दोन्ही पक्ष लोकांक सुतक येता तद्निमित्तान विवाह दिले तसले घोवांवर किची हे सुतक काढका म्हणून सांगून शास्त्रांत सांगता आसाची षण्मासे अभ्यरन्ते यावत् गस्त्रावो भवेद्वदी तदा मासा वैस्तत्वां दिवासे शुद्धरिष्यते कोणाक स्त्री जान घेवन तेगेले मरण दिले तर जाल्यार गर्भस्रावाच्यान गर्भ कितले दिवस पासून तेगेले उरतकी तित निमित्तान ते आवसूक सुताची सुतक आसा म्हणून सांगून हांगा शास्त्रांत सांगिल्लें आसा आता ऊर्ध्वं स्वजात्यां कर्म शौचम ततुस्विद्यते सद्य शौचम सपिंडानां गर्भस्य पतने सती के ते दिले नंतर तेगेले गेलील तसले एक विशेष रितीन ते चल्लीक ते जातीन कशी रितीन सांगिल्लें की अशौच निर्णय ते आवसूक मात्र उरता
बापसूक येना म्हणून सांगून सांगता तसाची तर 6 महिन्यानंतर गर्भपात दरी सर्व गोत्रजांकवरकीची स्नानमात्राचन शुद्धी म्हणून सांगून सांगता तसाची संध्यादानं जपम होमम स्वाध्यायम पितृतर्पणम ब्रह्मभोजम व्रतम नैवम कर्तव्यम व्रतसूतके के संध्या की दान की जप की होम की स्वाध्याय की पितृतर्पण की ब्राह्मण भोजन हे सर्वही सूतकांतो करचाक ना म्हणून सांगून शास्त्राचो आधार निमित्तानं परमात्मान सांगितलं नित्यम नैमितिकम काम्यम सूतकय यस समाचरेत तस्य पूर्वकृतम नित्याधिकम कर्म विनिश्यते के कोणीची सूतकांतो नित्य नैमितिकाचे कर्म आचरण करण्याची पहिले केले तसले कर्म केले तर जाल्यार सर्वही कर्तव्य नाशयता म्हणून सांगून परमात्मा हंगा सांगता व्रतिनो मंत्रपूतश्च साग्निकश्च द्विजस्य च ब्रह्मनिष्ठस्य इतिनो नहि राज्ञां च सूतकम के ब्रह्मचारी का नादलरे चांद्रायणादि सर्व ही महाव्रत करत असेल मनुष्याक महामंत्राचान पवित्र दल दसले गायत्र्यादि पुरश्चरण केलं दसले अग्निहोत्रिक ब्राह्मणाक ब्राह्मणनिष्ठाक यति संन्यासिक अभिषिक्त दल दसले राजाक हे केनाची सूतक ऊर्ना म्हणून सांगून शास्त्रांत वचन असा विवाहोत्सव यज्ञेषु जाते च मृतसूतके तस्य पूर्वोक्तम चान्यम भोज्यम तन्मुरब्रवीत के कोणाले का विवाहादि उत्सव संदर्भारी यज्ञयागांतू मरण गेल तर जाल्यार तेगेले विषयाचे मरणाचे शौच ऐकल्यानंतर ते पहिले दिवसांतू केले दिवस ना त्या दिवसा सकाळी केले तसले सर्वही जेवण हे अयोग्य जाता तद्निमित्तानं हे सर्वही मनुस्मृतींतू आधार सांगेल की मरे हे सर्वही सूतके यस्तु गृह्णाति तदज्ञानतां दोषभाग दाता दोषमाप्नोति याचका धन्यपवी सूतक गुत्तुसु न गुत्तशी आईल दसले ब्राह्मणाक दिल्निमित्तानं ते अन्नादी सर्वही स्वीकार करच्याक दत्ता तरी आम्ही कोळंगेनुची ते वाढील तर जाल्यार ते दोषकारक जाता आणि ते भिक्षुकाक दिल्या सुद्दाची तो दोष ते घालील मनशाक लागता म्हणून सांगून हांगा सांगिल्लें आसा प्रच्छाद्य सूतकम यस्तु ददात्यानं द्विजाय च ज्ञातां गृह्णन्ति यो विप्रा दोषभाजस्त एव ही के कोणाक सूतक म्हणून गुत्तू सुनुची ब्राह्मणाक दान करतकी कोणाकची सूतक म्हणून गुत्तू सुनुची ब्राह्मणू तागे कडच्यान दान घेतकी हे सर्वही दोन्ही लोक अक्षम्य दल दसले पापकृत्याक भागीदार जाताची म्हणून सांगून हांगा परमात्मा सांगता तद्निमित्तानं सूतकांतू खंयचे रितीनं दान करच्याक ना आणि दानाचे प्रतिग्रहण सुद्दाची करच्याक ना म्हणून सांगून सांगत असाची द्वादशा हे त्रिपक्षे वा षण्मासे वत्सरे वापि वा सपिंडीकरणं प्रोक्तम मुनिभ्यस्तदर्शबिके सपिंडीकरण दिल्यानंतर मरणाचे नंतर 12 दिवसपासून तेगेले त्रिपक्षकाचे नाज 6 महिन्याचे वार्षिकाचे श्राद्ध सपिंडीकरण श्राद्ध सर्वही केले निमित्तानं ते श्राद्धत्वाच्या बलाच्यानं हे वे योग्य रितीन ताका गेले तसले आत्माक सायुज्य प्राप्ती जाता म्हणून सांगून हांगा विशेष सांगिल्लें आसा मया तो प्रोच्यते ताक्षा शास्त्रादान अनुसारतः चातुर्मेव वर्णानां द्वादशेह सपिंडिनम के गरुडा शास्त्रानुसार सांगचे पळय रे 4 वर्णाच्या न 12व्याचे सपिंडीकरणाचे दिवसाकची सपिंडीकरण करचे एक प्रथम जावंगन आसा तद्निमित्तानं ते केल्यार सर्वही अनिश्चित कसने कर्तव्य घडण्याचे निश्चित रूपाने ताका फल मिळता म्हणून सांगून परमात्मा हांगा सांगता अनत्काले कलिद्धर्माणां पुंसां चैवायुषक्षयात अस्थिराचरयिरित्य द्वादशेह प्रशस्यते के हे कलियुगांतू धर्म अनित्य जावंगन उरता तद्निमित्तानं आयुष्यांतू अत्यल्प उरता तद्निमित्तानं देहाचे स्थिरता उरना म्हणत तसले संदर्भारी ते गेलील तसले मृतात्माचे 12व्या दिवसाकाची तेगेले सपिंडीकरण श्राद्ध अवश्य जावंगन करचेची उत्तम पक्ष म्हणून सांगून परमात्मा हांगा सांगत असा व्रतबंधोत्सवादीनी व्रतोत्सवादीनी पाणीच विवाहादि भवन्नेव मृतेच ग्रहमेदिनी घरांत आशिल्ले तसले यजमानाचे ना वृद्ध लोकाले कोणालेची एक मरण कार्य दिल्यानंतर ते घराकडे ना शुभशोभनादि कार्य यज्ञोपवत्यादि संस्कार्य यज्ञादिक उत्सव होलिकादि उत्सव कार्तिकादि व्रत उद्यापना विवाहादि कृत्य सर्वही हे कार्य करच्याक ना म्हणून सांगून हांगा शास्त्रांत उल्लेख दिले आसा भिक्षुर्भिक्षां न गृह्णन्ति हंतकारो न गृह्यते नित्यम नैमितिकम लोपद्यावते पिंडम न मेलेत के सपिंडीकरण द्यानाशीची संन्यासी सुद्दाची तांगेले घरांतो भिक्षा स्वीकार करच्याक ना वैश्वदेवादी नित्य नैमितिकादी सर्व ही कर्तव्य घडोवच्याक येना म्हणून सांगून हांगा शास्त्रांत सांगिल्लें आसा तद्निमित्तानं ते सर्व ही कर्मलोपदोषाच्यान प्राप्ती जाता तद्निमित्तानं अग्निहोत्राक आणि गृहस्थाक 12व्या दिवसाकचे सपिंडीकरण श्राद्ध करका म्हणून सांगून त्यांनी उल्लेख आधार समेत दिले आसा यत्फलम सर्वतीर्थेषु सर्वयज्ञेषु यत्फलम तत्फलम सर्वमाप्नोति द्वादशे हा सपिंडीनाथ के सर्व तीर्थक्षेत्रांतू स्नानादी सर्व ही कोरगेनू कसं एक फल मिळत की ते सर्व ही यज्ञयागादी फल 12व्या दिवसाक सपिंडीकरण श्राद्ध केले निमित्तानं ताका अवश्य जावंगेनू मिळता तद्निमित्तानं ते सपिंडीकरण श्राद्ध 12व्या दिवसाकची करका म्हणून सांगून हांगा शास्त्रांत सांगिल्लें आसा अतस्ज्ञात्वा मृतस्थाने गोमये नोपलोपते शास्त्रे नोक्तेन विधाने तेन सपिंडम कारयेत्सुतः
पुत्रान तगेले सपिंडीकरण श्राद्ध करकदरे बप्सुले मरण दिल तसले स्थळांतु गोमयाचे लेपन कोर्गिनो शास्त्रोच विधिविधानोक्तान पिंड प्रदान आदि कर्तव्य करका अर्घ्य पाद्य आचमनादि सर्व ही वैश्वदेवादि पूजा आचरण कोर्गिनो विकीरपिंड दिविंगिनो आचमनादि शुद्ध आचमन कोर्गिनो पवित्र धारण कोर्गिनो तंगेले पितामह प्रपितामह वृद्ध प्रपितामह वसु रुद्र आदित्य रूपाचरित तिन्ही पिंडाका क्रमपिंडाने चौथे पिंडाचे मृत प्रेत पित्राचे उर्ग्यासाना ते पिंड सम्मिलन करका तद्निमित्तान ते पिंडाका चंदन तुलसी धूप दीप भोजन नैवेद्य मुखवासन उत्तम वस्त्र दक्षिणादि सर्व ही पूजा अर्पण करका तदनंतर भंगराचे एक तंतीन दर्भयुक्त जावंगेनो दर्भ्याचे मुंजी समेत जावंगेनो ते प्रेतपिंडाचे छेदन करका ते छेदन केले तसले पिंडाचे 3 भागाचे कोर्गिनो ते 3 भाग पितामह प्रपितामह आणि जे तगेले वृद्ध प्रपितामहांतो ते संमिश्र करका म्हणून सांगनो हंगा परमात्मा सांगत असा पितामहिं समा मातो मातुस्समहां संपितः सपिंडीकरणं कुर्या ताक्षं मतं मातामह तगेले आवसुतरेन मरण दरदलरे ते पितामहादी मातामही प्रपितामही वृद्धमा प्रपितामही चे नावाना पिंड प्रदान कोर्गनो ते प्रेतनामाचे पिंड ते तिन्ही हंतो संयोजन करका म्हणून सांगनो हंगा सांगत असा तरीन तगेले मृते पितरे यत्स्यासु विद्यचेत पितामह तेन देव्या सर्व पिंडां प्रपितामह पूर्वकाः तरीन तगेले बाप्पोस असा पितामह सुदाची जिवंत असा तर दलरे प्रपितामहादे सर्व ही पिंड ते एक पिंडाच्या नचे संयोजन करूंगिनो तंका तिन्ही हंतो संयोजन कर काम सांगनो परमात्मा हंगा सांगत असा तेभ्यश्च प्रेतकं पिंडं वेलयत्तरं तीर्थाकृतं मात्रयाग्रे प्रशांतायां विद्यते च पितामही तरीन तगेले आवसुतरेन मरण गेले प्रपितामही जिवंत असा तर दलरे ते सर्व ही श्राद्ध साधा श्राद्ध रीतीनं आपणाला बापसूल श्राद्ध कशी रीतीन करता तशीची ते कर्तव्य कर काम सांगनो परमात्मा हंगा विशेष रीतीनं सांगत असा त्वदा मातृका श्राद्धेपि कुर्यासहित कवद्वदिहि यदा मयी महालाक्ष्यं तयोपिंडंच मेलयेत के अनेक रीतीनं जी श्राद्ध सुद्धा करता जाता पितामहाचे जागरी विष्णूचे पिंड अर्पण कोर्गिनो पितामहाचे जागरी महालक्ष्मीचे नामाभिधानाच्या पिंड प्रदान कोर्गिनो पितामाताचे उडगास कोर्गिनो ते पिंड मेलन कर का म्हणून सांगनो हंगा शास्त्रान सांगता असाची अपुत्राय स्त्रिया कुर्या तत्पित सपिंडनादिकं श्रुत्वाधिभिः सभावासे सपिंडीकरणं भवेत के कोणाक चोडवनाचे तंगेले सपिंडनादि कर्म कोण कर काम तसले संदर्भारे तंगेले घोवानाचे ते सपिंडकादि सर्व ही पिंडादि मेलन कर्तव्य त्यांनी घड का म्हणून सांगनो हंगा परमात्मा सांगता असा भर्तुर्दिभिस्त्रीभिः कार्यं सपिंडीकरणं स्त्रियाः नैनत्वं मृतं ताक्ष पत्या सपिंडीं महरते घोवाला एक श्राद्ध के ना बापसूल एक श्राद्ध के हे सर्व ही करच्या का स्त्रियांका सपिंडी कर्म करचे तसले अधिकार ना तद्निमित्तानं स्त्रियाला कर्तव्य हे पिंड प्रदानाचे कर्तव्य पुरुषांत पुरुष पिंड प्रदान कर्तव्य कर का म्हणून सांगनो हंगा शास्त्रवचनासा एकं चितां समारूढ्य दंपती यदि काश्यपा तृणमंत्रं कृत्वा शुश्रूषु आदेव सच्चरेते गुरुडा सतीपतीले एकची चितेंतु दहन दर्तलरे तंगेले सपिंडीकरणाचे संदर्भारे ते तृणदवर्गिनो विशेष रीतीनं घोवाले श्राद्ध आणि जे बायलीले श्राद्ध घोवाले तगेले बापसूल बशी आणि बायलीले श्राद्ध तगेले मांगेले बशी ते सपिंडीकरण विंगड रीतीनं कर का म्हणून सांगनो हंगा शास्त्रवचनासा म्हणून सांगनो परमात्मा सांगत असा एक एव स्वतः कुर्या दादव पिंडौ दनांपितो तद्ऊर्ध्वंच प्रकुर्वीत सत्यास्नानं पुनश्चरेत के कोणाकाचे एक चल्लो असा पिंड प्रदानादि कर्व कर्तव्य करता भाग घेवच्या दयना तर दलरे तगेले बापसूल्या प्रीतीर्थ पिंड प्रदान कोर्गिनो पुनः स्नानशुद्धी कोर्गिनो आवसूल्या पिंड प्रदानताने कर्तव्य कर का म्हणून सांगनो हंगा परमात्मा सांगत असा हुताशं या समारोढ़ा दशाभ्यांतरे सती तस्या भर्तुर्दिने कार्यं शय्यादानं सपिंडनं के विदेशांतरित घोवाले मरण दिल्यानंतर बाईल एक तरीन कळ्यारे ती सुदाची सपिंडीकरण तिगेले एक 10 दिवसांत तिगेल सुदाची मरण दिल्यानंतर दोन्ही लोकाले सपिंडीकरण प्रथम दिवसांतू जावंगेनो मुखार सुनो 12व्या दिवसांतू दोन्ही लोकाले सपिंडीकरण श्राद्ध कर का म्हणून सांगनो हंगा परमात्मा सांगत असा नंतर पितृतर्पण अत्यावश्यक दिवंगेनो स्वधा मंत्राचा उच्चार कोर्गिनोची मंत्र सहित जीवंगेनो तंका तर्पण दिव का म्हणून सांगनो शास्त्रवचनसा अतिथिं भोजयेत शाद्धं कांतारांचम सदा सर्वदा तेन तृप्यन्ते पितरो मुनयो देवदानवाः तदनंतर अतिथि भोजन करका के हंतारा का सर्व ही तंका आप्त इष्ट बंधुवर्गांका सर्व ही दानदान सर्व ही तंका योग्य रीतीनं एक भोजनाचे अतिथि सत्कार कर का म्हणून सांगनो हंगा सांगतसाची ग्रासमात्रा भवेद्वीक्षा चतुर्घासंच पुष्कलम पुष्कलानि च चत्वारे हंता हंतकारो विधीयते एक ग्रास म्हणणारे एक जौच तसले प्रमाण तद्निमित्तानं चतुर्घ्रासा यतिभिक्षेक
पुष्कल म्हणून सांगताचे 4 पुष्कल म्हणारे 16 ग्रासदान म्हणून सांगताचे हंतकार म्हणारे 16 ग्रास म्हणारे हंतकार म्हणून सांगून तका नामाभिधान असा तद्निमित्तानं ही सर्व ही कर्तव्य ते पित्रादिकाला प्रीत्यर्थ तंगेले चोडुवानं कर्तव्य घडो का म्हणून सांगून परमात्मा सांगता सपिंड्यम विप्रचरणो पूजये चंदनाक्षतैः दानं तस्मै प्रदात्याक्ष अक्षयं तृप्ती हेतवे सपिंडी श्राद्धा दिवसाक चंदनाचे अक्षत ब्राह्मणाला चरणपूजा पितृतप्ती प्रीते कितरी विशेषतेनं अक्षय तृप्ती पात्र जाऊ का म्हणत असले उद्देशानं ते ब्राह्मणाक योग्य देत असले दान सर्व ही कर्तव्य कर का म्हणून सांगून परमात्मा सांगतसा वर्षवृत्तिं घृतं चान्नं सुवर्णं राजतं सुगाम अश्वं गजं रथं भूमिमाचार्यं यत् प्रदायते के तका 1 वर्ष पुसून पावचत असले एक भात 1 वर्षपासून पावचत असले तूपाचे संग्रह एक तगेले वासस्थानाक नित्यही उपयोग येवचत असले भूमी नक्का नित्यही उपयोग येवचत असले सुवर्ण रौप्य आणि तक्का नित्यही देवपूजा की ना तक्का उपयोग येवचत असले एक गायी अश्व गज रथ हे वस्त्राभरण सर्वही तक्का दान कर का म्हणून सांगून परमात्मा सांगतसा ततश्च पूजयेन मंत्रे स्वस्ति वाचन पूर्वकम कुंकुमाक्षते निवेद्यंच ग्रहाण नैवेद्यम विनायकम के तदनंतर नवग्रहादि पूजा देवी गणपति पूजा स्वस्ति पुण्य वाचनादि सर्व ही मंत्र कुंकुमाक्षतेन च नैवेद्य सर्व ही कर्तव्य घड का म्हणून सांगून परमात्मा सांगतसा आचार्य सुतता कुर्यात् अभिषेकम समंत्रकम बद्धा सूत्रम करम दध्वान मंत्राणाम पुताक्षतान के तदनंतर यजमानाक रक्षासूत्र कटिबंधन कोर्गिनु वेदमंत्रादि अभिमंत्रण कोर्गिनु यजमानालय हस्तांदो अक्षतादि सर्व ही वेदमंत्राचे अभिषेक कोर्गिनु तका स्वस्ति पुण्य वाचन कर का म्हणून सांगून परमात्मा सांगतसा ततश्च भोजनयद विप्रन मृष्टाने विविधै शुभैः ददास दक्षिणां सेभ्ये साजलानां विषाचडादातके तदनंतर यजमानाक विशेषतेनं एक मृष्टान्न भोजनाचे सर्व ही मोदक दक्षिणा सहित दिले असले 12 घटाचे 12 ब्राह्मणाक योग्य रीतीनं दान मान सर्व ही सत्कार्यांत घडो का म्हणून सांगून परमात्मा हंगा सांगता असा वर्यायुधपत्र दस्तो दंडस्तो द्विजभोजनात स्पष्टाव्यनंतरंतो वर्णे शुद्ध रथस्ततक्रमात् के एवं सपिंडम कृत्वा क्रियवस्त्राणि संत्यजेत शुक्लांभरधरो भूत्वा शय्यादानं प्रदादयते के हे सपिंडीकरण श्राद्धदनंतर सर्व ही क्रिया कृत्वा सर्व ही वस्त्र त्यजन कोर्गिनु शुभ्र दलदसले स्नान कोर्गिनु शुभ्र वस्त्राचे धारण कोर्गिनु शय्यादान कर काम सांगून हंगा शास्त्रान सांगितलेसा शय्यादानं प्रशंसोसी सर्व देवा समासवाः तस्मात् शय्या प्रदात्याव्या मरणे जीविते वापि वा इंद्रादि सर्वदेव हे शय्यादान केलं तर रे संतुष्ट देता के अवश्य जाऊंगिनो ते सपिंडीकरणाचे श्राद्धानंतर शय्यादान अवश्य जाऊंगिन कर काम सांगून परमात्मा आमका सांगत असा एकंकृताम शय्यादान कशी उरका की म्हणारी एक सुंदर दलदसले एक लाकडा मंच तंतु चित्ररित्र वर्णाचे भांगराचे तगडानं अलंकृत कोरगिन उरका हंससूतली प्रपिच्छिन्नां शुभशीर्ष्णो पदादिकां प्रदच्छन्नां पटलयुक्तां पुष्पगंधै सुवासितां तसले एक मंचावैरी विशेष सुमधुर दलदसले अत्यंत कोमल दलदसले एक कापसाचे हंतुळ तक्का लोडो योग्य दलदसले वस्त्र आणि तक्का दलदसले एक मच्छरदानी तसले एक सुगंध पुष्पाचानं विशेष रीतीनं रमणीय दलदसले एक दिव्य दलदसले एक शय्यादान उरका म्हणून सांगून हंगा परमात्मानं सांगितलं छत्रम दीपालयं रौप्यं चामरं साभाजनं भृंगारकार दर्शनम पंचवर्णम वितानकम के ते शय्यांतु छत्र मच्छरदानी विशेष रीतीनं रौप्याचे चामर हे भोजनपात्र सर्व ही तंतु रमणीय दलदसले तरळीरू तोडणाच्यानं अलंकृत दलदसले हे शय्यादान उरका म्हणून सांगून हंगा शय्या सामग्री समेत जाऊन ते ब्राह्मणाक दान कर का म्हणून सांगून परमात्मा हंग सांगत असा यथा कृष्णं तदीया शय्या क्षीरोदर सागरे तथा भूयाद शिशुर्नेन मम जन्मनि जन्मनि के कृष्ण परमात्मा का परमात्मा देव गरुडदेव कसं सांगत की मारी कृष्ण परमात्मा का एक क्षीर समुद्रांतो कशी रीतीनं तका शय्येन तो निधील वैल तसले एक दिव्य दर्शन घेतल्यारे कशी रीतीनं तगेले जीवन पुनीत दत की हे शय्यादान केल्या निमित्तानं आपणाले गतपित्राले उद्दिश्यानं दान केल्या निमित्तानं आमगेले गतपित्र सर्व ही गेल तसले जीवात्म सुद्धाची आमगेले पित्रालय एक पंगडांत उरो म्हणून सांगून ते उद्दिश्यानं दान करचे म्हणून सांगून परमात्मा हंगा सांगत असा जीवमानव सप्तेन यदि शय्यां ददातिह तज्जीवना वृषोत्सर्गम पवर्णेषु समाचरेत के जीवमानांतु शय्यादान की वृषोत्सर्गदान की कोणाक इच्छितरी नसतं तर रे ते पर्वकालांचे संदर्भारे पळोंगेनु ताणे त्या दिवसाक कर का म्हणून सांगून हंगा सांगतसा पात्रे प्रदाय शयनम वांछितं फलमाप्नुयात पिता च तथा च तन्नय्य प्रयत्रे च मोदते के शय्यादान कर सत्पात्राक वांछित दलदसले फलप्रद कसले पित्राक पिरलोकांतो विशेष रीतीनं आनंद देव तसले दान कर का म्हणून सांगून सांगता पुरंदर ग्रहे दिव्ये सूर्यपुत्रा लताप्रयाच्या
उपन्ने तिष्ठेन संदेह शय्यादान प्रभावतः शय्यादानाचे प्रभावानिमित्त स्वर्गादी लोकांतो वासन करत असल्या यमराजालय लोकांतो केनाची वत नशीची नित्य ही स्वर्गादानांतो स्वर्गसुखाचे प्राप्ती घेऊची तरी तांगेले सर्व ही पित्र उरताची म्हणून सांगणो परमात्मा सांगता विमानं विमानारूढा सेवमानो न प्रगस्सगणैः अभूत संप्लवकै यावत्तिष्ठात् कवर्जिताः उत्तम विमानांतो अप्सरादी सेवित कोंगिनो महाप्रलयकाल्यंतपर्यंत स्वर्गसुखांतो दुःखरहित जावगिनो तो गेल तसलो जीवात्मा विशेष रीतीनं आनंद रीतीनं ते वास्तव्य करता म्हणून सांगणो परमात्मा हंगा सांगत असा आतपत्रस्तवैरुद्रो दहते येन मानवाः छत्रदानेन स्वच्छया जायते तस्य मूर्धनिः यमलोकाचे वच्च मार्गारी सूर्याचे तापो मस्तरीतीन उरता तद्निमित्तानं ते जीविक विशेष रीतीनं कष्ट देता म्हणून तसल्या उद्देशानं छत्रदान करका म्हणून सांगणो परमात्मा हमका हंगा सांगत असा असल्या निमित्तानं छत्रोपावन वस्त्राणी मुद्रिकाच कमंडलोह आसनं पंचपत्राणी पदं पदस्मृतं ते प्रेतात्माल्या उद्देशानं छत्र चामर तशीची विशेष रीतीनं मुद्रिका दान की वस्त्रदान की ना त्याला उदकुंभ दान की ना पंचपात्र दान की ना आसन दान हे सर्वही करका म्हणून सांगणो परमात्मा आमका हंगा सांगत असा अतिसंकट संकीर्णे यमलोकस्य वर्तमनी अश्वारूढश्च यान्ति ददाते यद्यपानकाः यमलोकाचे वच्च मार्गारी मस्तरीतीनं एक कंटे फत्तोरो चूपाचे उरता म्हणत असल्या उद्देशानं अश्वारूढ जाऊन वचका म्हणून सांगितले तरी ताका उपानायत जाऊन एक पादुका दान करत असल्या संदर्भो आमका हंगा दिसून येता तद्निमित्तानं शीतोष्ण प्रदुःखानि तत्र घोराणि खेचरः वस्त्रदान प्रभावेन सखम निस्तरेचे प्रथेः गोरडा यममार्गाचार्य वच्च संदर्भारी शीतोष्णाचे गाळे मस्त रीतीनं दुःख रीतीनं ते गेल तसले प्रेतात्माक बाधक देता ते बाधक देत निमित्तानं ते गेल तसले प्रेतात्माक गेले शरीराचे सौख्य कितरी वस्त्रदान करका ते वस्त्रदान केले कितरी ताका योग्य रीतीनं वस्त्राच्या दानाचे फल ताका प्राप्ती करण देता म्हणून सांगणो परमात्मा सांगता यमदूता महारौद्र कारला कृष्णपिंगलाः न पीडन्ते ते मार्ग मुद्रिका या प्रदानतः यममार्गाचे वैरे पळोच असताना यमदूत भयंकर देल तसले काळे बन्नाचे नीळ बन्नाचे मस्त रीतीनं ताका यमयातन दित उरताचे तद्निमित्तानं मुद्रिका दान तरीन केल्यारी परमात्माले दिव्य अनुग्रहानिमित्त ताका कसने रीतीनं पीडा देण्याशी परमात्मो योग्य रीतीनं ताका संरक्षण करता म्हणत असले संदर्भानं आमका हंगा सांगितला ततस्स पिंडा मूर्ध्वानां मत्सुंकुरादपि प्रतिमासं प्रतद्यावो जलकुंभं सपिंडकः सपिंडी श्राद्ध केल्यानंतर संवत्सराचे पहिले महिन्याचे मासिक श्राद्ध करका संदर्भारी पिंड प्रदान करच्या संदर्भारे जलपूर्ण दिल तसले कुंभधान अत्यावश्यक जामगेनो कर काम सांगून सांगितलं कृतस्य करणं नास्ति प्रेतकार्यान्मध्ये खगः प्रेतस्य प्रेतानार्थां कुर्या दक्षिण तृप्ति हेतवे घटकुंभदानाचे आत्वर्की सांगितलं कसल्या की प्रेताला उद्देश्य जामगेनो घटदान तरी केलं तर तरी तका योग्य रीतीनं त्रशाशक्त द्याल सुलारी कुंभाचे दानानिमित्त उदकुंभाचे फल तका योग्य रीतीनं मिळता म्हणून सांगून परमात्मा आमका हंगा सांगत असा कार्तिकेय क्षयमासांतो विशेष रीतीनं पूर्व तीर्थहत्ते प्रतिमे पूर्वे द्वितीयार्धे तदुत्तरः मासामिति बुधंश्चित्वा मलमासो तु मध्यगः अधिकमासांतु कोणीतरी न मरण गेल तर तरी त्यागेले वार्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध हे सर्व ही तिथी पूर्वार्धांतु मरण गेल निमित्तानं कृष्ण पक्षाचे तिथी ऊर्ध्व भागांतु सर्व ही कर्तव्य घडो का अमृत असले संदर्भो आमका हंगा सांगितला असंक्रांते च कर्तव्यं सपिंडी करणं खगा तथैव मासिकं श्राद्धं वार्षिकं प्रथमं तथा अधिकमासांतु मरण दिल्यारे सपिंडी श्राद्ध 12व्या दिवसा कोरगिनो प्रथम मासिक श्राद्ध त्याची महिन्याचे 18व्याचे दिवसाक विशेष रीतीने कोरगिनो त्यागेले 15व्या दिवसाचे विशेष रीतीने 18व्या दिवसाक श्राद्ध कर का म्हणून सांगून आमका हंगा सांगितला संवत्सरस्य मध्ये तु यदि सवादि मासकः तदा त्रयोदशी मासे क्रिया प्रेतस्य वार्षिके मरण दिल्यानंतर 12व्याचे महिन्याचे ते गेले एकोदिष्ट श्राद्ध ते वर्षमध्यांतो अधिक मास आयला रे त्या दिवसाक तिथी भोजन ब्राह्मण भोजन सर्व ही एकोदिष्टाचे कर्ण कोरगिनो एकोदिष्ट आचरण करण्याशीचे मुकावैले महिन्यांतो एकोदिष्टाचे श्राद्ध आचरण कर का म्हणून सांगून आमका शास्त्रान सांगितला पिंडं वर्जम संक्रांते संक्रांते पिंड संयुतम प्रति संवत्सरम श्राद्धमेवं मासाद्वयमपि च ह्या रीतींतु 13 महिन्यांतु ते गेले एकोदिष्ट श्राद्ध शुद्ध महिन्यांतु कर का अधिक मासांतु केवल ब्राह्मण भोजन कोरगिनो केवल ते गेले तिथी आचरण मात्र कर का म्हणून सांगून आमका शास्त्रान सांगितला यदा पुत्रेण वैकार्यं गया श्राद्धं खगेश्वरः तदा संवत्सरं दूर्दं कर्तव्यं पितृभक्तितः गरुडा कोणाला एक चरडो पितृभक्ती जावगन गया श्राद्ध करचाक अपेक्षे करत की ते ಒಂದು 1 ವರ್ಷದಲ್ಲಂತರ ತಗೆಲೆ ಶ್ರಾದ್ದಾಧಿಕಾರ ಆಚರಣ करका म्हणून सांगून शास्त्रान सांगितला गया श्राद्ध मुच्यन्ते पितरो भवसागरात गया गदादुग्रहेण न यान्ति परमां गतिं के गया गदाधराले अनुग्रहानं त्यांनी सद्गती पावता म्हणत असले संदर्भ परमात्मा हमका हंग सांगत असा तुलसी मंजिरीभिश्च पूजयेद विष्णुपादुकं तस्यालवात तीर्थेषु पिंडान दद्यात यथाक्रमं के गया गदाधरांतो विष्णुपादांतो विशेष रीतीनं तुळसी मंजिरीच्या पूज कोरगिनो लवादिका तीर्थांतो अनुक्रमाणानं पिंड प्रदान कर का म्हणून सांगून आमका शास्त्रान सांगितला
उद्धरे सप्तगोत्राणि चे कुलमेतोकोत्रक्षतं शमीपत्र प्रमाणेन पिंडदद्याद गयाशिरेके कोण गयाशिरांतू शमी प्रमाणाचे प्रमाण अति सण्णव तगेले अति सान सुदाचे पिंड प्रदान ताण केलं तर तेले तगेले सप्त गोत्र सुदाचे तगेले 101 कुल गोत्र सदा उद्धार देता म्हणून सांगून गया महात्माचे पुराणान सांगितलं असा तद्निमित्तानं आम्ही कोणीची हे गया क्षेत्रांतू तीर्थयात्रे संदर्भात गेल्या सुद्धाची शमीपत्र प्रमाणे कशी रीतीने शमीपत्र उडकी ते प्रमाणे मस्त रीतीनं सान सुद्धाची पिंड प्रदान करून तका योग्य दिलं दसल्या पिंड प्रदानाचे तंगेले पितृ उद्देश्य ना तंगेले कुला उद्देश्य तरीन केले रे तगेले 100 कुल ना तगेले 7 गोत्र सर्व ही उद्धार देता म्हणून सांगून हंगा परमात्मा सांगतसा गया मुपेते यश्राद्धम करोति कुलनंदनः सफलम तस्य जन्माते जायते पितृदृष्टिकिम कोणाला चलो गया उचून श्राद्ध करते तगेले जन्म खंडित सफल देता आणि तगेले सर्व ही पित्र सर्व ही प्रसन्नीकरण द्यानु तका अनुग्रह दिता म्हणत असले संदर्भो परमात्मा हंग सांगत असा श्रूयते चापि पित्रे भिगीता घातक खगेश्वरः इक्ष्वाकमुपुत्रस्य कालोपवननेश्वरैः गरुडा हे इतिहासाचे मस्त रीतीनं कलापनगरांतू उपवनांतू मनुमळ्या चल्लालो इक्षुपतीश्वर दलतसलो एक कहाणी असा हांव तुका सांगतासा तू समचित्तानं सावकाशानं ऐको म्हणून सांगनो परमात्मा गरुडा सांगता अपिनस्ते भविष्यन्ति कुले सन्मार्गशीलिनः गयामुपेते पिंडानां दस्यांत्माकं मादरात के एले की मारे हे धर्म मार्गाच्या जन्म जावंगेनो गया क्षेत्राका वचोंगेनो सर्व केलं तसले पिंड प्रदानानिमित्त सर्व ही तगेले पित्र उद्धार दत्ताची म्हणत असले उद्देश्य हंगा आमका सांगत असाची एवमामुष्क्रीं ताक्ष यः करोति क्रियां सुतः सत्सा सुखी भवेन्मुक्त कौशिकी सात्मजा यथा गरुडा भरद्वाजालय चोरडुव सुखी जावंगेनो कसनेक मुकावैले दिवसांतू पुत्राना करचित असले सर्व ही क्रिया कर्मा निमित्तानं तांका जन्म मरण निमित्तानं सुखी जावंगेनो त्यांनी पावताची भरद्वाजात्मजा सप्त भुक्त्वा जन्म परंपरां कृत्वापि गोवधम ताक्ष मुक्ता पित्र प्रसादतः भरद्वाजालय चोरडुवालय विस्तार काणी हे हरिवंशाचे पुराणांतू विशेष रीतीने ता देल्या सुदाची संक्षिप्त रीतीनं हावंगा उल्लेख करत असा भरद्वाजालय चाल चोरडुव 7 चोरडुव त्यांनी गोहत्या केली निमित्तानं मस्त दुःख पावंगेनो तांगेले एक जीवन मरणाचे परिस्थिती घडता मस्त रीतीनं कष्ट भोगचित असले प्रसंगवशात घटनावळी तांगेले जीवमानांत घडता देल्या सुदाची त्यांनी पितृभक्ती केली निमित्तानं सर्व ही पापकृत्याच्यानं त्यांनी मुक्त देल तसले संदर्भो हंगा परमात्मा उल्लेख करत असा ब्रह्मर्षी देल तसलो विश्वामित्रादी सर्व 7 विश्वामित्रालय 7 चोरडुव वासस्थान करत अशिले तपस्याक वच्ची तरी गार्गे ऋषीले विशेष रीतीनं तांगेल्यागी अध्ययन करून त्यांनी प्रातःकालांतू आश्रमाचे सर्व ही गोरवांक चर्चाक घेऊन वत अशिले ते संदर्भारी नित्य ही कोरंगेनो येवचित असले गोरवांक एक चुंगेनो तांका तण खाऊ सोंगेन की ना संचाराचे वनसंचार कोरंगेनो त्या प्रदेशाचे नंतर पुनः येवनो गुरुकुलाचे येवन पावचित असले संदर्भ त्यांनी घडोवन येत आशिल्ले तशी एक दिवसांतू अशी तांका एक प्रसंगवशात घडत की म्हणारी वनाचे संचार करत असताना एक दूर प्रदेशाक त्यांनी वताची ते संदर्भात तांका मस्त रीतीनं त्रशाशक्त देता तांका वताचे तापमानाचे प्रभावानं मस्त रीतीनं वेदना देता पोटांतू भूक लागता कसनेची खावच्याक वस्तू मेळना मस्त रीतीनं त्यांनी फलवस्तू की ना कंदमूल आदी सर्व ही पळयताची ते संदर्भात तांकां मेळना कसकी एक प्रारब्धवशात तांगेले एक प्रारब्धानं ना त्यांनी कसकी एक पूर्वकर्म एक बंधनाच्यान की त्यांनी मस्त रीतीनं प्रयत्न केले दिले बीची तांकां आहार मेळना म्हणल्यानंतर त्यांनी हाडील तसले गायक गोरवांकची चर्चा हाडील तसले संदर्भारी आशील तसले एक गुरुले गोहत्या त्यांनी करच्याक एक वध करताची थंय तांगेले हातांत आशिल्ले तसले शूलानं गोहत्या करताची आणि गोहत्या कोरगेनो ताजीचे मांस त्यांनी भक्षण करताची कसकी एक दुर्बुद्धीनची आपणाले गुरुले गोहत्या करत असले प्रारब्धवशात तांकां घडून आयले आनीची आपणाले आहाराचे भूक ना आहाराचे वेदना ना त्रणाशक्त देल निमित्तानं ना जाल्यार एक पोटाचे भुकेचे वेदना आशिल्ले निमित्तानं ते सर्व ही कर काम सांगता जाल्यार तंत आशिल्लो तसलो एक व्यक्ती कसो म्हणत की म्हणारे आम्ही अशीची खाऊच किंतची आमगेले म्हालगड पित्रांक हे अर्पण कोरंगेनो उरील तसले भक्ष्य आम्ही खाव्या म्हणून सांगून तो म्हणता
ताण म्हणील तसले संदर्भारे समर्पण कोरंगिनो आपणाले सर्व ही साताची भावंड ते गोमांसाचे पित्रांक नैवेद्य कोरंगिनो उरील तसले भक्ष्य त्यांनी स्वीकार करता के पळयाच कसं एक प्रारब्धवशात की कसं एक गोतना ते एक बुद्धीनं त्यांनी केलं तसले घोर कृत्यानं लज्जा हीन देताचे दलारीची पळयाची सत्य सांगची तरीचे असत्य धांपून सुद्धाचे गुरुकडेनं असत्य सांगचाक प्रारंभीकरण करताचे आणि ची सर्व ही त्यांनी वनाच्यानं वापस गुरुकुलाक येऊन पावताचे पावेल नंतर गार्गी ऋषीनं विचारलंय आणि ची खई वासरू मात्र राहिले गाय ना त्यांना हन्नी फाल सांगतात कसं की म्हणे गायक एक वाघ येऊन खाऊन गेलो म्हणत तसले असत्य वचन गुरुमुखार उलयताचे गुरुनं तपदृष्टीनं विशेष रीतीनं पडेल निमित्तानं तुम्ही केलेल तसले पापकृत्याक हे जन्मांतूची तुम्ही घोर देल तसले पतित जावंगेनो दशारणांतू मस्त रीतीनं एक क्रूर रीतीनं तुम्ही तुमगेलो जन्म घेवो म्हणून सांगून पुनः तांकां गुरुशाप प्राप्ती करून देता कसं एक बेड जावंगेनो तुम्ही नातर जाल्यार एक क्रूर मृग जावंगेनो मृगाक कशी रीतीन हत्ती करचे सोडगेनो सात्विक स्वभावाचे एक पशुक तुम्ही हत्ती केलेली आसा हे गोहत्या महापाप जावंगेन आसा जाल्यार सुद्दाची तुमगेले पितृक तुम्ही नैवेद्य कोरगेन स्वीकार निमित्तानं तुमकां कसकी एक दुष्ट बाधानुरो ना दुष्ट संदर्भानुरो कालवशात तुम्ही केले निमित्तानं सप्तव्याधा दशारणेषु मृगा कालंजिरा गिरे चक्रवाका शरद्वीपे हंसा सरसी मानसे म्हणून सांगून तांकां शापा निमित्तानं जन्म परंपरे त्यांनी मस्त रीतीनं भोगदायक जावंगेनो करताची सत चोडव दशारणाचे म्हणले देशांतू एक बेड जावंगेन त्यांनी जन्माक येताची तशीची कालंजर पर्वतांतू कृष्णमृग जावंगेन जन्माक येताची तदनंतर शरद्वीपांतू चक्रवाक म्हणत असले पक्षी जावंगेन जन्मा येताची पुनः मुकावैल जन्मांतू मानस सरोवरांतू हंस जावंगेनो त्यांनी जन्माक येताची म्हणत असले संदर्भानुसार कशी रीतीनं देता म्हणून पळोवया कसकी एक त्यांनी मरचे पूर्वजन्माचे पुण्याचे प्रभावानं तंगेले शाप प्रभाव दत्ता म्हणत असले संदर्भारे तंगेले सर्व ही पितृले उद्दिश्य त्यांनी तर्पण दिले ते प्रभावाचे प्रमाणानं ना ते प्रभावाचे विशेष अनुग्रहानं तंगेले गुरुल सेवा आऊसबापसूल सेवा सर्व ही परमात्माला निमित्तानं अनुसंधान करून त्यांनी तो शाप जन्म तंगेलो त्याग केलो पुनः त्यांनी ते शापाचे प्रभावानिमित्तानं ना म्हालगडायला एका आशीर्वादानिमित्तानं कालंजरांतू एक कृष्णमृग जावंगेन जन्मा येताची पुनः तंगेले जातीचे स्मरण तांकां पुनः येवंगेनो आनी वापस तंगेले मन चंचल जायनाशीची एकाग्र चित्तानं योगोपासना कोरंगिनो त्यांनी तंगेले देह त्याग करताची मुकावैल दिवसांतू चक्रपाक पक्षी जावंगेनो शरद्वीपांतू जन्माक येताची जन्माक आयल्यानंतर पुनः ते योगमायेनं त्यांनी तप आचरण कोरंगिनो ते उदकांतू चिराबोंगिनो केवल कसनेची कामासक्ती जायनाशीची परमात्माले तदेक चित्त अनुग्रहित जावंगेनो पुनः तंगेले जन्म त्यांनी आचरण कोरंगिनो जन्माचे निमित्तानं पुनः ते त्याग करताची मुकावैल जन्मांतू मानस सरोवरांतू हंस जावंगेनो जन्माक येताची सर्व ही अंतरंग तेपि जाता कुरुक्षेत्र ब्राह्मणा वेदपारगाः पितृभक्ती च ते सर्वे गता मुक्तिं द्विजात्मजाः हे सर्व ही वेदपारंगत जावंगेन आशिल्ले ब्राह्मण जन्माक येताची भरद्वाजाले पुत्रसुदाची दुःख अनुभव पितृभक्ती केले निमित्तानं जन्म मरणाचे संदर्भारे तंगेले कशी रीतीन दत्ता म्हणत असले संदर्भ त्यांनी हंस जावंगेनो तपाचरण करत उरताचे कांपिल्य राजा ते एक वनांतू जलवनाचे वसंत विहाराक आयल उरता तगेले राणी विलासाचे समेत जावंगेनो थई क्रीडासक्त जावंगेन आयल तसल संदर्भारे ते आशिल्ले तसले हंसाले मन परिवर्तन देतके पळयाच मनशाले मन कशी चंचल की तशीची प्रत्येक प्राणीले जीवात्माले मन सुद्दाची चंचलची म्हणत असले संदर्भ आमकां हांगा येता म्हणत असले दृष्टांत आमकां हांगा कोळून येता ते जीवात्माले मन सुद्दाची चंचल तशीची ते हंसांतू आत्मभरीत आशिल्ले तसले ते सर्व ही ऋषीवर्गाचे जीव सुद्दाची एक तळमळान देत आशिल्ले कसं की म्हणारी तो राज आयिल्ले आसा आपणेक सुद्दाची एक राज जावका आपणेक सुद्दाची एक राज्याचो अनुभव जावका मंत्री जावका म्हणत असले एक अनुभवासक्त ते सर्व ही हंसाक प्राप्ती करण दिले तदनिमित्तानं ते हंसाले मन विचलित दिले आणि थंय अशी एक हंसो राज देवचा प्रयत्न करतके अनेक हंसो मंत्री देवचाक प्रयत्न करतके अनेक सर्व ही बाकी लोक एक तंगेले निर्धार घेवन परमपदाक वच्चाक प्रयत्नीकरण करतके
ते संदर्भारी तांकां सुद्दाची एक पश्चातापान देतके जाल्यार सुद्दाची ते हंस सांगता की तुवें राज देंवचे आडना मंत्री देंवचे आडना जाल्यार तुमकां केन्ना वैराग्य म्हणटा तसले संदर्भ तुमकां दिसून येत की तेन्ना आमी सर्व ही एकत्र जावंक न्हू आमी उद्धार जावं खातर जाल्यार परमात्माले निमित्तान आमी सर्व ही एक मनान भायर सरका म्हूण सांगताची आनीची ते हंसाचे एक दृश्टीन विशेष रितीन कांपिल्य देशाचे ब्रह्मदत्त राजा जावंक न्हू नामाभिधानाच्यान देता आनीची उरिल्ले दोन हंस एक पांचीक आनीची कंडरीक म्हणटा तसले तेगेले दोनी मंत्री जावंक न्हू जन्माक येताची तशीची आनी चार हंस तेचीची कांपिल्य नगराचे वेदांगाचे पारंगत जाले तसले अत्यंत गरीब ब्राह्मणाचे घरांतू जन्माक येताची पळयाची आमी एक जन्माचे संदर्भारी आमगेले अंत्यक्षणाचेर आमी खंयचे जन्माचे चिंतन करता की ना खंयचे एक विशयाचेर आसक्तीत भावना दवरता की तसलो जन्म आमकां प्राप्तीकरण देता म्हणटा तसले संदर्भ भागवतान सुद्दाची आमी पळयले आसा जड भरताले काणी सुद्दाची आमकां दृश्टांत येता कशे रितीन भरतान तेगेले अंत्यक्षणाचेर ताणें सर्व ही त्याग करून न्हू परमात्माले दिव्य अनुग्रह पावका म्हूण सांगून तपा आचरण करच्या बसलो जाल्यार अदृष्टवशात की तागेले एक प्रारब्धवशात थंय आशिल्ले तसले एक चितलाक पळोवंक न्हू चितलाचे वैरे एक प्रसवासक्त जाले तसले चितलाक पळोवंक न्हू ते एक वाघाच्यान हिंसक देता आसा म्हणटा तसले संदर्भारी अत्यंत प्रसवासक्त जाले तसले चित्तल थंय एक प्रसव दिता आनी सान ते चितलाचे वैरे व्यामोह दवरंक न्हू हागेले सर्व ही तपशक्ती नश्ट जाता आनी ते चितलाचो जन्म ताका प्राप्त जाता कशे रितीन ताणें पुनः तप आचरण करूंक न्हू पयलेचे एक सानिध्याचे ना पयलेचे एक जपाचे तपाचे प्रभावान ताणें कशे रितीन पुनः तेगेले ज्ञानाचे अभिवृद्धी करूंक न्हू पुनः एक संगती संगदोश आहा म्हणटा खंयचे संघाचे आमकां दोश लागता की ना खंयचे संगती आमी करता की तोची जन्म आमकां प्राप्तीकरण देता म्हणजे जागाची हे हंसाले सुद्दाची काणी आमकां मार्गदायक जावंक आसा तद्निमित्तान तांणी सुद्दाची ते हंस जावंक न्हू एक कसन एक राज जावका म्हणटाची मंत्री जावका म्हणटा तोची जन्म तांकां प्राप्तीकरण देता आनी बाकी लोक परमपद जावका म्हणशिल्ले तांणी ब्राह्मणाले घरांतू वेदांत पारंगत जातले तसले अत्यंत कठीण परिस्थितीन सुद्दाची तांणी तो जन्माक येताची म्हणटा तसले संवसाराचे एक सांद्रता आमकां दाखोवन दिल्ली आसा आनी सर्व ही तांणी तपशक्तीक वचूंक न्हू भायर सोरूंक राबताची तदनंतर तांगेले आवसूले बापसूले अत्यंत दयनीय परिस्थिती पळोवंक न्हू हे तांकां दुख जाता आनीची हे दोनी एक साधारण आशिल्ले तसले एक सान श्लोक तांकां सांगून दिताची आनीची हे राजा आनीची हे आशिल्ले तसले राजाले दोन मंत्री पांचीक आनीची कंडरीक म्हणटा तसले मंत्री आशिल्ले तांणी हे बडतनाचे एक अत्यंत मस्त गरीबतनाचे एक पश्चातापान की ना कसकी एक प्रारब्धान तो विशेष रितीन तपाक भायर सोरून येता तेची संदर्भारी ब्रह्मदत्त राजा ते अरण्याचे निमित्तान एक 7 दिवस तपा आचरण करून न्हू देवदर्शन कोरका म्हणटा तसले संदर्भान तो पुनः कांपिल्य नगराक येता येवचे संदर्भारी विशेष रितीन वाद्य वैभव सर्व ही ताका मंत्रीगण करत आशिल्ले कंडरीक मंत्री स्वतः तोचीची रथारूढ जावंक न्हू आपणाले एक राजाक सारथी जावंक नाशिल्लो आनी पांचीक मंत्री हो तागेलो चामर घालतची राजालो बशी आशिल्लो घरांत तो राजान येवता तसले एक विशेष सूचना ना विशेष रितीन एक परमात्मा कशे रितीन तागेले एक कृष्ण स्वतः एक तागेले पट्टणाक द्वारका पट्टणाक कशे रितीन आयले तेन्ना सर्व ही गोपालक ताका कशे रितीन स्वागत करता की तेची रितीन एक अर्थारी ते राजाक विशेष रितीन ब्रह्मदत्त राजाक स्वागत करत आसाची ते येवचे संदर्भारी मस्त रितीन एक मस्त दिवसाच्यान राज आयिल्ले आसा आमगेल राजा म्हणटा तसले एक अभिमानान ते एक लोक पळोवच्याक हर्षचित्तान थंय एक संदर्भान तो मस्त रितीन भीड आशिल्ली तसले एक संदर्भान तो एक ब्राह्मणो मस्त रितीन धावंत रितीन राजाले रथाचे लागीं न्हू आपणाले गळो सम करून न्हू उच्च कंठान हे सांगता श्लोक सप्तवादा दशार्णेषु मृगा कालंजिरे गिरौ प्रस्थिता दीर्घमाध्वानं यूयं तेभ्यो वसति दथ एतत्कर्त्या मया ख्यातं सर्वमेवावृतदेहिकं पुत्रवांचं प्रदं पुण्यं पितृमुक्ति प्रदायकं के हो श्लोको सप्तवादा दशार्णेषु मृगा कालंजिरे गिरौ प्रस्थिता दीर्घमाध्वानं यूयं तेभ्यो वसति दथ म्हणटा तसले श्लोकाचे उच्चारण करता उच्चारण केले तसले संदर्भारी
वेद पारंगत जाल तसले ऋषिकुमारा कुरुक्षेत्रांत आशिल्ले तसले ऋषिकुमारा कसन तुम्ही हे कसकी एक दुष्कर्माच्यान पतित जावंक न्हू दशार्णवान तो बेड जावंक नाशिल्ले तदनंतर कालंजरान तो तुम्ही कृष्णमृग जावंक न्हू जन्माक आयले तदनंतर शरद्वीपान तो चक्रवाक पक्षी जावंक नायिल्ले तुम्ही तदनंतर मानस सरोवरान तो हंस जावंक तुमगेले जन्म दिलो तदनंतर तुम्ही विरक्त जावंक न्हू वैकुंठाक भाय सरचे तसले संदर्भारे तुम्ही सर्व ही अन्योन्यता आशिल्ले जाल्यारीचे हें एक कलियुगाचे लोभान तू कसल्या एक अजुनीची तुम्ही मोक्ष पद ध्यानाशीची हांगाची तुम्ही जिवंत जावंक न्हू तुमगेले काल व्यर्थ हरण करत असाचे म्हणत असले शब्दाचे अर्थारी विशेष रितीनं अर्थगर्भित जावंक न्हू तो आयकल तसलो ब्रह्मदत्त राजा तेगेले मंत्री सर्व ही मूर्छित जावंक न्हू ते रथान तो पडता के सर्व लोकांक एक अत्यंत भयभीत देता के आनी ताका योग्य रितीनं शैत्योपचार करता के आनी सर्व ही ताका समाधानान तांकां उठून राबयसिता के पुनः ते ब्रह्मदत्त राजाक आनीची ते कांपिल्याक आनीची विशेष रितीनं ते कंडरीकाक तांकां सर्व ही विशेष रितीनं मनाक वता आनी पश्चातापान आमी मुक्तिमार्ग धर का म्हणत असले संकल्प घेवन ब्राह्मणाकची आपणाले सर्व ही धन सर्व ही एक संपत भरीत आशिल्ले तसले ऐश्वर्य सर्व ही ते ब्राह्मणाक आपोवंक न्हू आपणाले सर्व ही भावंडाले एक आपणाले आनी स्वरूप तुवें दाखयले निमित्तान हें तुका संपत तूं आपूण सर्व ही प्रदान करतसा तुवें संतोषान तुगेले घराक वच म्हूण सांगून ताका वंदन करतसा महाराज ब्रह्मदत्तू सर्व ही तागेले मंत्री सहित विरक्त जावंक न्हू पुनः अरण्याक वचूंक न्हू आपणाले विशेष रितीन परमात्माले सन्निधानांत जाता आनी आपणाले बायले सन्नतीक सांगता क्षमा याचन करता आनी जे आपणाक तूं सोडून उरच्याक जायना आपणाक बुद्धीपूर्वक जावंक कसकी एक रतिलीला तुरो नाजाल्यार कसकी एक प्रारब्धवशात आपणाक वैरागी दिले तुमगेले भितरीचे आपूण विरस उत्पन्न केले तदनिमित्तान हें परमात्माले एक योग्य तुमकां अनुग्रह देवच्याक कारणीभूत जाले ते सप्ताहांत तूं विशेष रितीन परमात्माक एक सन्निधीकरण की परमात्माक संतुष्टीकरण करच्याक आपणाले आत्मोद्धार दिले हें विश्वामित्राले चरडो जावंक न्हू आमी एक जीवन मरणाचे परिस्थितीन तूं ते एक गायक आमी वध केल्ले आसा ते एक गोमाताक वध केले निमित्तानची आपणाक हें दिलेलें आसा अशें म्हूण सांगता तेन्ना बायल सांगता की म्हळ्यार तुमगेले आत्मोद्धार तुमकां बेगी जावो दिसो म्हूण सांगून उद्देशानाची हांवची तुमगेले गायीची हांव तुमगेले बायल जावंक न्हू जन्माक आयिल्ले आसा तदनिमित्तान ही सर्व ही कर्तव्य मिगेले निमित्तान परमात्माले संकल्पानुसार सर्व ही कर्तव्य घडिल्ले आसा म्हूण सांगून सांगता ब्रह्मदत्ताक कंडरीकाक पांचिकाक सर्व ही दिव्यगती प्राप्ती जाता आनी सर्व ही तांकां संतुष्ट रितीन तांगेले वृद्ध पितामहाले आशिर्वादो सर्व ही तांकां संतुष्ट रितीन पावता आती विधिना कुरुते यस्तु श्राद्धम दानामयोदितं शृणुद्वा गरुडं चापि शृणुत्तस्यापि आत्पुलं गरुड पुराणांत तुका कसन श्राद्धादीचे दान सांगिल्लें आसा ते सर्व ही फल तांकां प्राप्ती दिले आनी सर्व ही तांणी एकत्र मेळून न्हू तांगेले सर्व ही प्रायश्चित्ताक तांकां मोक्षप्रद जाले तसले परमात्माले दिव्य अनुग्रह तांकां प्राप्ती करून दिल्ले आसा निर्धनोपि नरः कश्चित् शृणोति कथमामिमां सोपि पापन् विनिर्मुक्तो दानस्य फलमाप्नुयात के हाजीचे फलश्रुती कसं की म्हणारी धनहीन जाल तसलो मनुष्य सुद्दाची हे काणी आयकला रे तो सर्व पापाच्यान मुक्त जाता आनी दान दिवत तसले भाग्य ताका परमात्मो अनुग्रहीत करता म्हणत तसले वचन हे गरुड पुराणांत आयिल्लें आसा गच्छन्ति धर्ममार्गस्य धर्मराजस्य मंदिरां तत्र धर्मसभायां ते तिष्ठन्ति परमादरात धर्ममार्गाच्यान धर्मराजाले एक आस्थानाक मंदिराक वचून तागेले सभेन तो अति परम आदराच्यान बस तसले सौभाग्य ताका प्राप्ती करून देता म्हणून सांगून परमात्मो विशेष रितीन गरुडाक सांगता गरुडान आनी परमात्माले संभाषणा सूतपुराणिकान विशेष रितीन शौनकादि ऋषिक सांगिल्लें तसलें वचन एवं श्री विष्णुना प्रोक्तं मूर्ध्वं दान समुद्भवं श्रुत्वा माहात्म्यमुतलं गरुडो हर्षमागतः सूत पुराणिकान शौनकादि ऋषिवर्यगाक विष्णुले परलोक संबंधी दिले तसले दानकादि सर्व विधिविधानाचे महात्म्य गरुडाक सांगून तदनिमित्तान गरुडदेव परमानंदान संतुष्टीकरण दत्ता म्हणत तसले संदर्भारी हो गरुड पुराणाचे 13वा अध्यायो हांगा विशेष रितीन सपिंडानादी सर्व कर्म निरूपणा म्हणत तसले नामाभिधानाचे 13 अध्यायो हांगा समाप्ती जाता आयच्या दिवसांतू हे 13व्या दिवसांतू विशेष रितीन आम्ही श्रद्धा भक्तीपूर्वक सर्व ही शुद्ध अंतःकरणपूर्वक
हे गौड सारस्वत GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर तशीच त्यांनी केलेले तसले कार्यक्रमाचे वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर गरुड पुराणाचे एक विस्कृताचे 13वे अध्यायो आम्ही सर्वही ऐकून परमात्माला चरणारविंदांतो भक्तीनं आम्ही शुद्ध अंतःकरणपूर्वक समर्पण करून हांव तुमकां सर्वांक हे हाजीचे श्रेय परमात्मो सर्वांक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीनं तुम्ही हे गरुड पुराणाचे महात्म्याचे श्रवणाचे सर्वही फल तुमकां प्राप्ती करून देव तुमगेले म्हालगड्याले योग्य कृपा आशीर्वादो नित्य निरंतर तुमगेले घराचेरी तुमगेले वैरी उरो अशी तुमगेले हातानं देव व्यवस्थित रितीनं सेवा करून घेत तसले सहोदय महोदय भाग्य तांकां अनुग्रहीत करो म्हणून सांगून परमात्माल्या चरणारविंदांतो आयच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्य हांगा समाप्ती करत आसा तत्स श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. ओम.